नमस्कार, मी हेमंत देसाई। काँग्रेसमध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रात जिल्हाध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत आणि पुण्यामध्ये 2 शहराध्यक्ष नेमण्यात आले आहेत। त्यापैकी एक आहेत दीप्ती चौधरी, ज्या पुण्याच्या माजी महापौर आणि माजी आमदार, आणि दुसरीकडे पूर्व विभागासाठी पुण्याच्या, जिथे गोरगरीब राहतात, मजूर राहतात, अल्पसंख्य समाज आहे, दीनदुबळा समाज आहे, त्या ठिकाणी प्रशांत जगताप यांची निवड झाली आहे। प्रशांत जगताप हे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले आणि ते अनेक वर्ष नगरसेवक होते, पुण्याचे महापौर होते आणि काँग्रेसमध्ये येऊन काही महिने झाले तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं सुरुवातीलाच की काँग्रेस मी सोडून कुठेही जाणार नाही। काँग्रेस विचारधारा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ती काँग्रेसचीच विचारधारा होती आणि प्रशांत जगताप यांनी अनेक केसेस अंगावर ओढून घेतलेले आहेत, अनेक गुन्हे त्यांच्या अंगावरती आहेत, ते यासाठी जन आंदोलनासाठी। राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातला चेहरा म्हणजे प्रशांत जगताप हे होते आणि प्रशांत जगताप हे अत्यंत कर्तृत्ववान आणि कर्तबगार आहेत, लढवय्ये आहेत आणि कुठेही न घाबरता ते रस्त्यावरती उतरून लढाई करतात, किंवा तोंडपुजेपणा करत नाही। पुण्याच्या काँग्रेसमधले अनेक नेते आत्तापर्यंत हे भाजपला ज्यांचं सेटिंग होतं अशा प्रकारचे आरोप झाले, संशय व्यक्त झालेला आहे। पण प्रशांत जगताप हे भारतीय जनता पक्ष आणि संघाशी लढणारे हे खरे काँग्रेसी आहेत आणि त्यामुळे ते पुण्यामध्ये काहीतरी काँग्रेसला रुजवतील। पुण्याची काँग्रेस ही पुण्याची सत्ताधारीच होती अनेक वर्ष, ती तिकडनं नामशेष व्हायची पाळी आली। त्या काँग्रेसला एक नवा चेहरा आणि नवं अस्तित्व मिळवून देण्यासाठी प्रशांत जगताप हे नक्कीच प्रयत्न करतील, नेटाने प्रयत्न करतील आणि पुणे हे काँग्रेसचंच आहे हे पुन्हा सिद्ध करून दाखवतील असा विश्वास वाटतो। त्यांना सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल आणि ते तसे जातील। त्यांना शुभेच्छा। नमस्कार।